लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा आजचा रिव्ह्यू आपण ऐकत आहोत प्रेक्षकांनो. खूपच धमाकेदार आणि इंटरेस्टिंग असा झालेला असतो. संध्याकाळची वेळ असते आणि संध्याकाळच्या वेळेला नंदिनी मानिनी विक्रमच्या खोलीमध्ये आलेली असते आणि तेव्हा ती आनंद निवासमध्ये उद्या गणपतीची प्रतिष्ठापना आहे, मला तिकडे जावं लागेल असं इथे मानिनीला विचारायला सांगायला आलेली असते. त्यावर मानिनी म्हणत असते, काय आनंद निवासमध्ये आणि गणपतीची स्थापना? अगं तू वेडी आहेस का? असं कोण करतं? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे आपल्या घरचा जो गणपती आहे तो कोण बसवणार आहे? आणि आपल्या घरीसुद्धा इथे गणपती असतो आणि तो सुद्धा अगदीच 1.5 दिवसाचाच गणपती असतो. मग मला एक गोष्ट सांग, तू जर तिकडे गेलीस तर इथलं गणपतीचं कोण करेल? आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की मला असं सणासुदीला तू घराच्या बाहेर असलेली अजिबातच चालणार नाही. त्यामुळे मी तुला तिकडे जाण्याची परवानगी अजिबातच देणार नाही असं इथे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर मात्र नंदिनीचा थोडासा चेहरा पडलेला असतो. नंदिनी म्हणते, आई प्लीज, आनंद निवास सुद्धा हे माझ्यासाठी माझं घरच आहे. इथे माझ्या माहेरी कधी गणपती बसवला जायचा नाही, पण आनंद निवासमध्ये बसवला जायचा. खरं सांगू काय, सुरुवातीला तर आनंद निवासमध्ये सुद्धा गणपती बसवला जायचा नाही. पण तसं असेल तर जर तुम्हाला आवडणार नसेल किंवा तुमची परवानगी जर नसेल तर मी नाही जाणार आनंद निवासमध्ये. त्यावर मानिनी म्हणत असते, अगं पण इथल्या गणपतीची सेवा आणि इथल्या गणपतीचं सगळं काही कोण करणार आहे? आणि त्यावरच तू तिकडे जाणार आहेस असं म्हणत आहेस, मग हे अगदीच बरोबर नाहीये ना. आणि त्यामुळेच इथे तू असं करू नकोस ना. आणि प्लीज असं करण्यासाठी इथे मी तुला परवानगी देत नाही. त्यावर आता इकडे नंदिनी म्हणत असते, पण मी जर तिथे नाही गेली तर आनंद निवासमधल्या सगळ्यांचा मूड जाईल आणि ते हिरमुटल्यागत होतील. त्यावरच मानिनी म्हणते, अगं पण तिथे खूप सारे इतर लोकसुद्धा आहेत ना सगळं काही करण्यासाठी. मग तुला तिथे जाण्याची एवढी काय गरज लागलेली आहे? पण त्यावर आता इकडे नंदिनी म्हणत असते, हो आई, ते सुद्धा अगदी खरं आहे. जर तुम्ही म्हणत असाल तर मी नाही जाणार. पण आई एक गोष्ट सांगू का, आम्ही आनंद निवासमध्ये सुद्धा कधी गणपती बसवत नव्हतो. पण आमच्या आनंद निवासमधल्या एका लहानशा मुलाने इथे गणपती बाप्पाची मिरवणूक पाहिली आणि गणपती बाप्पाची मिरवणूक पाहिल्यानंतर त्याने बाहेर जे गार्डनमध्ये माती चिखल असतो त्याच मातीपासून एक गणपतीची मूर्ती बनवली आणि तो गणपतीची मूर्ती आनंद निवासमध्ये घेऊन आला. आता गणपतीची मूर्ती आनंद निवासमध्ये घेऊन आल्यावर तो म्हणाला की आपण आनंद निवासमध्ये गणपती का नाही बसवते? मग जर आपण आनंद निवासमध्ये आतापर्यंत गणपती बसवला नसेल तर हा छोटासा गणपती मी बनवलाय. तर मग आजपासून हा गणपती जो आहे तो गणपती आणि त्या गणपतीची प्रतिष्ठापना आपण इथे केली तर चालेल का? असं तो लहान मुलगा म्हणाला. आणि त्याचे हे शब्द ऐकल्यानंतर खरंच मन असं प्रसन्न झालं आणि भावुक झालं. मग त्या दिवसापासूनच आम्ही इथे गणपतीची प्रतिष्ठापना करायला लागलो. पण ठीक आहे, तुम्हाला जर आवडत नसेल तर मी नाही जाणार तिकडे गणपतीसाठी, मी इथेच आपल्या घरीच राहील. आणि तसेही आहेत तिथे सुद्धा बरीचशी लोक. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आम्ही डेकोरेशन आत्तापर्यंत कालच करून ठेवलेलं आहे. फक्त गणपतीची प्रतिष्ठापना आज करायची होती आणि पुढील काही दिवसांसाठीचा प्रश्न होता. पण जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही जाणार आहे मी तिकडे. आता मानिनीने हे सगळं नंदिनीकडून ऐकल्यानंतर इकडे मात्र तिला खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो. कारण आता नंदिनीसोबत मानिनी असं कधी वागणार नाही, ह्या गोष्टी मात्र तेवढ्याच महत्त्वाच्या होत्या. पण आत्ता ह्या क्षणाला मानिनी असं तिच्यासोबत वागत असल्याने इथे तिला सुद्धा थोडासा धक्का इथे बसलेला असतो. आता इथे ती विचार करत असते, नाही हिची थोडीशी आपण खेचायला पाहिजे, म्हणूनच ती आता एका गोष्टीचा विचार करत असते. आता लगेचच मानिनी अगदीच खाष्ट सासूसारखी तिच्यासोबत वागण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते, नंदिनी, तू इथे आम्हाला विचारल्याशिवाय आनंद आश्रमामध्ये आनंद निवासमध्ये जाण्याची हिंमत कशी केलीस? आणि इथून पुढे आनंद निवासमध्ये एक पाऊल सुद्धा ठेवायचा नाही, हे तुझ्या सासूचा आदेश आहे, समजलं तुला? आणि इथून पुढे ह्या सासूच्या एका शब्दापुढे सुद्धा तू जाणार नाहीये, समजलं तुला? हिंमत कशी झाली तुझी आनंद निवासमध्ये जाण्याची? घरचा गणपती सोडून आनंद निवासमध्ये जाण्याची कशी काय तू हिंमत दाखवलीस? आणि कसं काय तू इकडे माझ्याकडे परवानगी मागायला आलीस?
बापरे, नंदिनीने तर आता अगदीच तिच्या थरथर होत असते, थरथर कापत असते, कारण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद लगेच मावळलेला असतो, अगदीच रडकुंडीला आलेली असते. आणि त्याचबरोबर आता इकडे विक्रम म्हणत असतात, अगो बास बास बास, बघ ती रडेल नाही तर आता. मग तेव्हा कुठे जाऊन इकडे तिला समजतं की अरे रे रे, म्हणजे ही लोक उगाचच इथे माझी खेचत होते आणि मला त्रास देण्याचं मुद्दामच ही लोक काम करत होते असं तिच्या मनामध्ये येतं. आणि नाही नाही नाही, ह्यांनी मला मुद्दामून त्रास दिलेला आहे असं सुद्धा इथे आता तिला समजलेलं असतं. त्याचबरोबर आता इकडे मानिनी हसायला लागलेली असते आणि मानिनी म्हणत असते, काय गे, तुला असं वाटलं का की मी खरंच तुझी खाष्ट सासू वगैरे बनणार आहे, ते असं वाटलं का तुला? आणि काय ग, मला एक गोष्ट सांग, तुला अशी खाष्ट सासू हवी आहे का? त्यावरच आता नंदिनी म्हणत असते, नाही हो आई, मी किती घाबरले. अगं हो हो हो, आणि मी तुझी सासू नाही आहे ग नंदिनी, मी तुझी आई आहे, आई. आणि ठीक आहे, तुला आनंद निवासमध्ये जायचं आहे ना, तर काहीही काळजी नाही आहे, तू बिनधास्त आनंद निवासमध्ये जा आणि बिनधास्त आनंद निवासमध्ये जाऊन तिथला गणपती, तिथल्या गणपतीची प्रतिष्ठापना, ते सगळं सगळं काही तू कर. मी आणि काव्या आहेत ग इथे, आम्ही दोघी सगळं काही मॅनेज करू, आम्ही दोघी सगळं काही सांभाळून घेऊ, तू नको काळजी करू, असं मानिनीने नंदिनीला सांगितलेलं असतं. तेव्हा कुठे जाऊन नंदिनीच्या चेहऱ्यावरचं हसू ते पाहायला मिळालेलं असतं. तेव्हाच विक्रम म्हणत असतात, पण काय गो मानिनी, मला नव्हतं वाटलं तू एवढी डेंजर आहेस म्हणून, एवढी ओरडतेस म्हणून, बाप रे बाप, असं म्हणूनच आता सगळेजण हसायला लागलेले असतात. इकडे आता सगळ्यांची लगबग सुरू असते. त्याचबरोबर इकडे पिहू छान तयार झालेली असते. श्रेयाने सुद्धा मस्तसा ड्रेस घातलेला असतो. आता गणपती बाप्पा आणण्यासाठी मिथुन काकांची गडबड सुरू असते. तेवढ्यातच आता नंदिनीने सगळ्यांसाठी ज्यूस बनवून आणलेलं असतं आणि ती मिथुन काकांना ज्यूस देत असते. तर इकडे मानिनीला सुद्धा ती म्हणत असते, ज्यूस घ्या, आपल्याला गणपती स्थापनेसाठी वेळ लागणार आहे. तेवढ्यातच काव्या कुठे आहे, त्याचबरोबर ही दोघे जण कुठे आहेत? त्यावर नंदिनी म्हणत असते, काव्याचं काय आहे ना, रात्री लेट नाईट पर्यंत ती अभ्यास करत होती, त्यामुळे तिला सकाळी थोडासा उठायला उशीर झालाय, ती आवरून येतच असेल. त्याचबरोबर जीवा जे आहेत ना, जीवा आनंद निवासमध्येच थांबलेले आहेत. रात्रीचं डेकोरेशन बहुतेक बराच वेळ गेलेलं असावं, त्यामुळे कदाचित ते उशिरा उठतील आणि येतील. आता इकडे पार्थ सुद्धा लवकरच आवरून येत असतील असे ती बोलते. तेवढ्यातच विक्रम आता, अहो या हो, किती उशीर, आणि काय हो एवढा उशीर कोणी करतं का? आणि एखादी मुलगी कशी आरशात बघून स्वतःवर मेकअप थापत असते, अगदी त्याच पद्धतीने इथे तुम्ही सगळं काही करत आहात बघा. आणि आज गणपती आहे आणि आज गणपती असून सुद्धा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या स्लो मध्ये करायच्या आहेत असं मानिनी म्हणत असते. आता मानिनीने ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर मात्र आता सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट असते प्रेक्षकांनो, आणि ती गोष्ट म्हणजेच की आता बघा मिथुन काका म्हणत असतात, अहो हो 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 वहिनी, अहो ते एवढे छान दिसत आहेत आणि त्यांचं जे काही रूप आहे ते असं तसं नाहीये, एवढा ग्लो उगाचच नाही त्यांच्या चेहऱ्यावरती चढत, तुमच्या प्रेमाची जादू आहे ती. बरोबर, चला एवढ्या गप्पा मारत बसू नका, जावा, गणपती आणायचा आहे ना, गणपतीची स्थापना करायची आहे ना. तेवढ्यातच आता पिहू म्हणत असते, नाही नाही नाही, मला पण यायचं आहे गणपती आणण्यासाठी. तेवढ्यातच आता मिथुन काका म्हणत असतात, अगं गणपती आणायला गेलं तर माझी छोटी गौराई एवढ्या गर्दीमध्ये हरवली तर मग मी काय करायचं? नाही नाही, तू घरीच बस, श्रेया तू चल, तू मोठी आहेस ना. असं म्हणूनच आता पिहूला घरी बसवलं जातं, तर श्रेयाला बरोबर घेऊन गेले जातात. आता इकडे मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानिनी आणि त्याचसोबत नंदिनी बोलत बसलेल्या असतात. आता गणपती येईपर्यंत ह्यांच्याकडे बराचसा वेळ असतो, कारण डेकोरेशन हे ऑलमोस्ट झालेलं असतं. आणि तेव्हा नंदिनीने आता जो ज्यूस बनवलेला असतो तो ज्यूस इथे ती मानिनीला देत असते आणि मानिनी म्हणत असते, नाही नको ग मला. पण नंदिनी म्हणत असते, असं काय करता आई, आणखी गणपती स्थापनेला बराच वेळ लागणार आहे, ही लोक गेलेली आहेत ना, त्यामुळे बराच वेळ आणि बराच टाइम लागेल, त्यामुळे पोटामध्ये थोडंसं तरी काहीतरी असणं हे खूप जास्त गरजेचं आहे. घ्या तुम्ही थोडंसं हे सरबत, हे ज्यूस पिऊन घ्या. असं म्हणूनच आता नंदिनीने ते सरबताचा ग्लास इथे मानिनी समोर पकडलेला असतो. पण जीवाला नाही ना, आणखी त्याला हे गणपतीचं खूप आवडतं बघ. हो आई, रात्री बराच उशिरापर्यंत ते तिकडे आनंद निवासमध्ये डेकोरेशन करत असतील आणि मे बी झोपले असतील, येतील. हो खरंच, अगदी मी आता अशी वाट बघते की कधी एकदा गणपती येतो आणि कधी एकदा गणपती आल्यावर माझ्या दोन्ही सुनांच्या हस्ते कधी एकदा गणपतीची प्रतिष्ठापना होते, याचीच मी वाट बघते बघ. त्यावर आता नंदिनी म्हणत असते, काय हो आई, किती तो उत्साह. अगं हो, मग असणारच ना. आणि त्याचसोबत मला असं वाटतं की माझ्या
दोन्ही सुनांच्या हस्ते इथे गणपतीची प्रतिष्ठापना व्हावी, त्याचबरोबर माझ्या दोन्ही सुनांनी छान गणपतीकडे आराधना करावी, त्यावरच आता छान तुमचा संसार मार्गी लागावा, सुखी राहावं, हेच आता मला पाहायचं आहे. त्यावरच नंदिनी म्हणत असते, हो आई, ते सगळं काही तर खरं आहे आणि गणपतीकडे काय मागायचं हे सुद्धा ठरलेलं आहे. त्यावरच आता मानिनी म्हणत असते, का काय मागायचं काय आहे गणपतीकडे? त्यावरच आता इथे नंदिनी म्हणत असते, खरं तर आता मला असं मागायचं आहे की तुमच्यासारखी सासू सगळ्यांना मिळो, मी त्या सुनांसाठी मागणार आहे. सुनांसाठी? काय सुनांसाठी? कारण त्या सुनांना तुमच्यासारखी सासू असायला हवी ना, एवढी गोड आणि प्रेमळ, हेच मी मागणार आहे. असं म्हणूनच तिने आता मानिनीचं भरभरून कौतुक केलेलं असतं. त्यावर मानिनी म्हणत असते, थोडीशी भावूक होते खरं तर. ती म्हणते, खरंच ग नंदिनी, जेव्हा तुम्ही ह्या दोघी सुद्धा लग्न करून ह्या घरामध्ये आलात ना, त्यावेळेस माझ्या मनामध्ये एक ना अनेक प्रश्न होते बघ, पण आता त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला हळूहळू मिळत चाललेली आहेत. खरं सांगू का, जीवाला तू एवढ्या छान पद्धतीने सांभाळून घेतलंस ना, आणि कधी त्याचं त्यालाच कळलं नाही, कधी हा संसार त्याच्या अंगी रुजू लागला आहे त्याचं त्यालाच कळलं नाही. पण जीवा एवढा वेंधळा आहे तुला सांगू ना, पण तू त्याला खूप छान पद्धतीने सांभाळून घेतेस बघ नंदिनी. काव्याचं मला नाही जास्त हे पटत, किंवा काव्याबद्दल मला थोडंसं शंका होतीच, पण तुझ्याबद्दल नव्हती. कारण तू छान पद्धतीने तिला आणि त्याचबरोबर ह्या घराला सगळ्यांना सांभाळून घेशील अशी मला खात्री होती. सांगू का ग नंदिनी, खरंच तू सगळ्यांना इथे छान सांभाळून घेणारी आहेस, तर दुसरी सून सगळ्यांना चांगले खडेबोल सुनावणारे आहे. ती अन्याय सहन करू शकत नाही असं मला वाटते. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजेच की तुम्हा दोघींच्या आयुष्यामध्ये किती काय काय झालं, पण ते सगळं बाजूला ठेवून तुम्ही नव्याने पुढे उभा राहिलात. आणि जीवाचं म्हणशील तर जीवामध्ये एवढे सगळे बदल झालेले आहेत ना की विचारूच नकोस. असं म्हणून आता मानिनी तिथून गेलेली असते. नंदिनी त्याच गोष्टीचा विचार करत इथे हॉलमध्येच थांबलेली असते. आता मानिनी तिथून निघून जाते आणि ती डिरेक्टली पार्थच्या खोलीमध्ये जात असते. आता पार्थच्या खोलीमध्ये गेल्यानंतर पार्थ हा बोलत असतो, अगं आई, आज तू इकडे कशी काय? काय रे, आज तू चक्क उशिरा उठलेला आहेस? अगं हो आई, हां बोलली मला नंदिनी की तुम्ही सगळे जर रात्री उशिरापर्यंत डेकोरेशन करत होता, त्यामुळे तुम्हाला उशिरा उठायला झालेला आहे. आणि काय रे, काव्या कुठे आहे? हां, त्या पण रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत होत्या ना, म्हणून झोपलेल्याच आहेत, आणखी उठल्या नाही आहेत, मी उठवतो त्यांना. हो हो, ते सगळं काही ठीक आहे, पण इथे बाकी सगळेजण कुठे आहेत? आणि गणपती आणायला जायचंय. तेवढ्यातच आता इकडे मानिनी म्हणत असते, अरे मिथुन काका, तुझे बाबा आणि श्रेया हे तिघे सुद्धा गणपती बाप्पाची मूर्ती आणायला गेलेले आहेत. जीवा अजून तरी आनंद निवासमध्येच आहे. अच्छा, म्हणजे मला एवढा उशीर झालेला आहे, म्हणजे मी आज सणासुदीचं सुद्धा एवढा उशिरापर्यंत झोपलेलो आहे. त्यावरच आता मानिनी म्हणते, असो दे रे, चालतं कधीतरी, नाहीतरी एरवी सगळं काही करतच असतोस ना तुझ्या हाताने, आणि तसंही माझी मुलं गुणी आहेत. अच्छा, म्हणजे इथे आज चक्क माझं कौतुक करत आहे, आणि त्याचबरोबर आता इकडे माझी आईच एवढी गुणी आहे म्हटल्यावर तिची मुलं तर थोडीशी गुणी असणारच ना. त्यावर आता लगेचच इकडे मानिनी म्हणत असते, आज चक्क बायकोला सोडून इथे आईचं कौतुक होत आहे. त्यावर लगेचच आता इथे पार्थ म्हणत असतो, अच्छा, म्हणजे आई तू आता टिपिकल सासूसारखं वागत आहेस का? पण काय ना मानिनी देशमुख, तुम्हाला ना हे टिपिकल सासूसारखं वागणं अजिबात शोभत नाही काय, असं तुम्ही वागू नका, असं आता इथे पार्थ बोलत असतो. आणि तेव्हाच मानिनी म्हणत असते, हो रे, ते तर आहेच, नाही मी टिपिकल सासू आणि नाही मला टिपिकल आई व्हायचंय, मला तर छान तुम्हाला सगळ्यांना समजून घेणारी आई व्हायचंय, त्याचबरोबर माझ्या सुनांची सुद्धा समजून घेणारी आई, आणि हे सगळं काही व्हायचं आहे. त्यावर आता लगेचच पार्थ म्हणत असतो, अगं आई, काय हे काय झालेलं आहे, अशी इमोशनल काय आहेस, ये इथे बस बरं. असं म्हणूनच आता पार्थ मानिनीच्या हाताला धरतो आणि मानिनीच्या हाताला धरून तिथे असलेल्या सोप्यांच्या खुर्चीवरती तिला बसवत असतो. मला एक गोष्ट सांग पार्थ, आज जर आईचं कौतुक खूपच जास्त होतंय असं वाटत नाहीये का? पण तुला एक गोष्ट सांगू का, इथे माझी मुलं तर गुणी आहेतच, पण इकडे आता पार्थ म्हणत असतो, हो ते तर सगळं आहेच, पण मला माझ्या सगळ्यात जास्त सुनांचं कौतुक वाटतं बघ. आणि खरं सांगू का, बघ ना, त्यांचं माहेर सोडून आपल्या घरी आल्यात आणि ॲडजस्टमेंट केली, किती काही गोष्टी त्यांनी सहन केलेल्या आहेत. सुरुवातीच्या त्या दिवसामध्ये त्यांच्यासोबत बऱ्याच काही गोष्टी झालेल्या आहेत, पण तरीसुद्धा त्यांनी हार मानलेली नाही, तर त्या खंबीरपणे उभ्या राहिल्यात. आणि मला त्यांची मैत्रीण बनून राहायला खूप जास्त आवडेल. पार्थ, मला माहिती आहे ना, इथे तुम्ही दोघांनी सुद्धा किती समजून घेतले, किती एफर्ट्स घेतलेत नातं टिकवण्यासाठी, किती काही गोष्टी करण्यासाठी. आणि काव्याचा एकंदरीत स्वभाव पाहता मला खूप भीती वाटायची की कधी कुठल्या क्षणाला काव्या बॅग भरेल आणि माहेरी निघून जाईल, पण नाही, तू तिला वेळ दिलायस, तू एक संधी दिलीस, आणि तुमच्या नात्याला संधी दिल्यामुळे आज काव्या या घरामध्ये खूप छान पद्धतीने रुळली आहे, असं मानिनी म्हणत असते.
त्याचबरोबर मानिनी बोलत असताना पार्थ हे सगळं काही ऐकत असतो. काव्याचं एवढं भरभरून मानिनी कौतुक करत असते आणि ते सुद्धा त्याच्याच बायकोकडे. आणि तेव्हा मानिनी म्हणत असते, नाही, आता मला देवाकडे एकच प्रार्थना करायची आहे. माझ्या दोन्ही मुलांचा सुखाने संसार नांदू दे, त्यांचं आयुष्य मार्गी लागू दे आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की माझ्या सुनांना सुद्धा सगळ्यात आनंदी आणि सगळं काही त्यांचं छान होऊ दे, असंच मला आता इकडे गणपती बाप्पाकडे मागायचं आहे. खरं सांगू का रे, त्या दिवशी जेव्हा विक्रमने मला माझ्या खोलीमध्ये इथे नंदिनीला येऊ नको म्हणून असं सांगितलं होतं ना, त्याच दिवशी मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे काव्याने पुढाकार घेऊन सगळ्या काही गोष्टी इथे केलेल्या होत्या. माझ्यासाठी सूप बनवलं, चुकून का होईना, पण मला ती आई म्हणाली. आणि मला खात्री आहे ना, इथे ज्या पद्धतीने तू इथे नातं जपण्यासाठी, तुमचं नातं पुढे नेण्यासाठी एफर्ट्स घेतोयस ना, त्याच पद्धतीने ती सुद्धा नक्कीच प्रयत्न करेल. बघ ना आता किती मिळून मिसळून राहते. आणि नंदिनीवर जे आरोप झाले होते ते आरोप सगळे खोडून काढण्यासाठी इथे तुम्ही चौघेजण एकत्र आलात. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इथे बाप्पाचाच आपल्यावर आशीर्वाद आहे आणि आपल्या सगळ्यांच्या नात्यामधील वीण जी आहे ती घट्ट होण्यासाठी बाप्पाचाच पाठिंबा आहे, असं मानिनी म्हणत असते. त्यासोबत इथे एकटा तेव्हा इथे जो पार्थ आहे तो म्हणत असतो, हो, मी माझ्या परीने आमचं नातं टिकवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल आई. त्यावरच मानिनी म्हणत असते, अरे तू एकटाच का प्रयत्न करशील, इकडे काव्या सुद्धा प्रयत्न करेलच ना. आणि तेव्हा इथे पार्थला त्या गोष्टी आठवत असतात, कशा पद्धतीने पार्थने ते घटस्फोटाचे पेपर साईन केले होते आणि कशा पद्धतीने असं सांगितलं होतं की मी माझ्या परीने आता हे नातं संपवतोय, मला ह्या नात्यात आता पुढे जायचं नाही. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा पार्थने काव्याला सांगितल्या होत्या तेव्हा तो क्षण आता इथे त्याला आठवत असतो. त्यावर आता इकडे मानिनी म्हणत असते, पण आता सगळ्यांचे आयुष्य मार्गी लागत आहेत आणि मला ह्यातच आनंद आहे. पार्थ आणि त्याचबरोबर इकडे जीवा, तुम्ही दोघे सुद्धा छान तुमच्या बायकांसोबत आनंदी असाल, आनंदी राहाल आणि सुखाने संसार कराल याची मला खात्री आहे, असंच आता इथे ते बोलत असतात. त्यावरच आता पार्थ विचार करत असतो की कशा पद्धतीने मी त्या लग्नाला एक वेळा चान्स दिला होता आणि त्याचसोबत इकडे काव्याने सुद्धा एफर्ट्स घेतले होते, पण इथे मी घटस्फोटाच्या पेपरवर सह्या केल्या, पण आता मी सेकंड चान्स द्यायचं ठरवलंच आहे लग्नाला. तर इथे मानिनी म्हणत असते, आता सगळं काही सुरळीत आणि मार्गी लागणार आहे बघ. तर इकडे आता दुसऱ्या बाजूला रम्या आणि वसू चांगल्याच कामाला जुंपलेल्या असतात. रम्या इथे कपडे धुत असते. कपडे धुत असताना तिची कंबर मात्र चांगलीच गेलेली असते. एवढे कपडे धुवून तिला आता वैताग आलेला असतो. इकडे कपडे धुवून झालेले असतात आणि ती लादी पुसत असते. आणि तेव्हा आई आई बघ ना गं, आपल्यावर काय वेळ आलेली आहे. घरामध्ये एवढं गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना होणार आहे, घरात गणपती बाप्पा येणार आहेत. एक वेळा तुला इकडे विक्रम मामा काही विचारल्याशिवाय करत नव्हता, त्याचं तुझ्याशिवाय पान सुद्धा हलत नव्हतं. आणि बघ ना, आज आपल्याला कोणी ढुंकून सुद्धा बघत नाही किंवा विचारत सुद्धा नाही. त्यावरच आता वसू म्हणत असते, खरंच आपले ना सगळे फासे उलटे फिरलेले आहेत बघ. त्यावरच आता रम्या म्हणत असते, अगं फक्त फासे उलटे फिरलेले नाही तर अख्खं चक्रव्यूहच उलट झालेला आहे बघ. आणि त्यामुळे मला आता खूप वैताग आलाय. त्यावरच आता इकडे रम्या म्हणत असते, आई पण हे सगळं कुठेतरी थांबावं लागणार आहे. मला एक गोष्ट सांग आई, इथे मामा आणि तुझा ह्या प्रॉपर्टीमध्ये समान हक्क असताना सुद्धा आपण इथे असं का राहतोय आणि आपल्यावरती हे सगळे असे अत्याचार का करत आहेत, मला हे नाही सहन होतंय ग. त्यावरच वसू म्हणत असते, अगं आपण एवढी मातीच तशा पद्धतीने खाल्लेली आहे ना, त्यामुळे आपल्याला ही शिक्षा भोगावीच लागणार आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, आत्ता जरी ह्यांनी किती जरी काही जरी केलेलं असलं ना, तरी सुद्धा ह्या गणपतीच्या स्थापनेमध्ये किंवा गणपती झाल्यानंतर यांच्या आयुष्यामध्ये नक्कीच असं काहीतरी विघ्न नक्कीच येणार आहे, ज्यामुळे ही सगळी लोक इथे हदरून जातील, असं इथे आता वसू म्हणत असते. आता वसूचं हे बोलणं मात्र प्रेक्षकांनो कशा पद्धतीचं असेल काही सांगता येणार नाही, कारण खरंच पाहायला गेलं तर ह्यांच्या आयुष्यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे जे वकील आहेत ते इथे घरापर्यंत येऊन पोहोचणार असतात. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जो पार्थ आहे तो उठून उभा राहतो. त्यावरच मानिनी त्याला म्हणत असते, का रे काय झालेलं आहे, तू एवढा शांत शांत का झालास. झाले पार्थ, डोळ्यामध्ये पाणी का आलेलं आहे. काही नाही गाई, तू आतापर्यंत आतापर्यंतचा प्रवास इथे तू सांगितलास ना, त्यामुळे डोळ्यात पाणी आलं खरं तर. अरे ठीक आहे ना, हे बघ तुमच्या दोघांच्या सुद्धा डोळ्यामध्ये मला दिसले तर ते फक्त आनंद अश्रू मला पाहायचे आहेत, नाही की डोळ्यामध्ये हे पाणी पाहायचंय. मी बाप्पाकडे तीच प्रार्थना करणार आहे की माझ्या मुलांचे आणि सुनांचे आयुष्य मार्गी लागू दे आणि सगळं काही व्यवस्थित होऊ दे. आणि नको काळजी करू, सगळं काही व्यवस्थितच होणार आहे, समजलं तुला. आणि बाप्पा आहेच ना,
तो त्याचा आशीर्वाद कायम आपल्यावर असतोच असं म्हणूनच आता पार्थ हा मानिनीकडे पाहत असतो। त्यावर लगेचच मानिनीला तो मिठी मारतो आणि दोघं मायलेकांचं इथे प्रेम खूपच जास्त दिसून आलेलं असतं। तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच। बापरे बाप, उद्याचा भाग तर काय कमाल दाखवलेला आहे म्हणून सांगू तुम्हाला, कारण उद्याच्या भागामध्ये आता वकील इथे आलेले असतात। आता वकील इकडे आनंद निवासमध्ये गेलेले असतात, तर वकील इकडे दुसऱ्या बाजूला इकडे देशमुखांच्या घरी सुद्धा आलेले असतात। आता इकडे आपली नंदिनीच्या हातून इकडे गणपती बाप्पाची मूर्ती घरामध्ये आलेली, आनंद निवासमध्ये आलेली असते। सगळ्या बायका सगळेजण असतात, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया करतच जो गणपती इथे आनंद निवासमध्ये येतो आणि त्याची प्रतिष्ठापना नंदिनी आणि त्याचसोबत पारच्या हातून होत असते। छान आरती धूपदीपांचा सुगंध दरवळत असतो आणि आरती घेण्यासाठी इथे आलेले असतात ते म्हणजेच की वकील। आता वकील इथे का आलेले आहेत हा प्रश्न इकडे नंदिनी आणि जीवाला समजलेला असतो। खरं तर पाहायला गेलं तर एवढी आनंदाचं वातावरण असतं आणि एवढ्या आनंदाच्या वातावरणामध्ये हे वकील इथे येऊन टपकलेले आहेत म्हटल्यावर नक्कीच काहीतरी धुमाकूळ असू शकतो प्रेक्षकांनो। जशा पद्धतीने वसू इथे म्हटलेले आहे की आता गणपती स्थापनेनंतर किंवा गणपतीच्या वेळी ह्यांच्या आयुष्यामध्ये नक्कीच विघ्न येईल असं ते बोललेले असतात। तर इकडे दुसऱ्या बाजूला आता काव्या छान तयार होऊन खाली आलेली असते। खरं तर तिला लेट थोडंसं झालेलं असतं आणि त्यामुळे तिला थोडासा उशीर होतो। त्याचबरोबर इथे ती आल्यानंतर आता गणपती समोर हे दोघे उभे असतात। तेवढ्यातच तिथे त्यांच्या ज्या काही घटस्फोटाच्या वकील आहेत त्या तिथे आलेल्या असतात आणि तेव्हा त्या म्हणत असतात मी येऊ का। त्यावरच मानिनी म्हणत असते तुम्ही कोण आहात, मी तुम्हाला ओळखलं नाही किंवा मी तुम्हाला याआधी कधी इथे पाहिलं नाहीये, तुम्ही कोण आहात, काय रे पार्थ, ह्या तुझ्या ऑफिसमधल्या कोणी आहेत का, काय ग हे काव्या ह्या तुझ्या कोणी ओळखीचे आहेत का, असं म्हणून आता हे दोघे एकटक पाहत असतात। पण तेवढ्यातच आता ॲडव्होकेट म्हणत असतात मी स्वतः माझी मी ओळख करून देऊ का, असं म्हटल्यानंतर आता इकडे पार्थ आणि त्याचबरोबर काव्याची तर चांगलीच वाट लागणार असते, कारण त्यांना तर असं वाटत असतो बापरे आता ह्यांनी जर आईला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या तर म्हणजे आनंदामध्ये विरजनाचा खडा पडल्यासारखंच होणार आहे, काय करावं असं कळतच नाही, असं म्हणून दोघं सुद्धा आता धक्क्यामध्येच गेलेले असतात। तर आता प्रेक्षकांनो अशाच नवनवीन मालिका डेली अपडेट आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन आणि त्यासोबत इंटरेस्टिंग अशा एपिसोड सोबत अपडेट सोबत। तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम, कारण आता इथे मानिनी समोर काय सत्य येतं हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे। तर भेटूयात पुढील भागामध्ये, उद्याच्या भागामध्ये। तोपर्यंत धन्यवाद।